ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आज आपण बघणार आहोत की अशा टाईपचे वर्कशीट्स जे असतील ना, तर ते आपल्याला कॅनव्हा किंवा मग AI म्हणजे ChatGPT याच्या माध्यमातून जर आपण बनवणार असतो, तर बेसिक आपल्याला कॅनव्हा जे आहे तर त्याचे कोणते कोणते फीचर्स जे आहेत तर ते आपल्याला यायला हवे. ठीक आहे, तर मी डिटेलमध्ये सांगणार आहे, अगदी बेसिक टू ॲडव्हान्स. हा पूर्ण जो लेक्चर आहे आपला तर तो असणार आहे. आपण लेक्चर कम्प्लीट बघा आणि जे काय काय मी स्टेप सांगते, जे काय काय मी पॉईंट सांगते, तर ते ॲक्च्युअलमध्ये तुम्ही यूज करून बघा. तर आता मी दोन्हीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरताय तर पहिली स्टेप कशी वापरायची, आणि जर तुम्ही मोबाईल वापरताय तर मोबाईलवरून देखील या स्टेप्स कशा करायच्या, तर ते सगळं तुम्हाला इन डिटेल जे असेल तर ते सांगणार आहे. तर वर्कशीट्स म्हणजे काय, तर वर्कशीट्स म्हणजे हे असे, ठीक आहे, याला आपण बोलतो वर्कशीट म्हणजेच काय, ऍक्टिव्हिटी बुक्स, ज्याच्यामुळे मुलांचे ब्रेन डेव्हलपमेंट जे असेल तर ती चांगली होते. तर मोस्टली पॅरेंट्स स्वतःच्या मुलांसाठी, टीचर त्यांच्या स्कूलसाठी किंवा ट्युशनसाठी, किंवा मग वर्किंग प्रोफेशनल्स ॲज अ बिझनेस, ठीक आहे, जर व्यवसाय म्हणून चालू करायचं असेल तर अशा टाईपचे वर्कशीट्स जे असतील तर ते बनवतात, राईट. तर आता आपण दोन ऍप्लिकेशन्स वापरतो वर्कशीट बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिला ऍप्लिकेशन जो आहे तर तो आहे कॅनव्हा. तर कॅनव्हा जो आहे तर तो तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती कसा ओपन करायचा, तर वरती सिम्पली canva.com, ठीक आहे, वरती सिम्पली तुम्हाला काय सर्च करायचं आहे, canva.com म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे. एकदा की canva.com सर्च केलं तर ऑटोमॅटिकली कॅनव्हाचा हा बघा होम पेज आहे, ठीक आहे, याला आपण बोलतो कॅनव्हाचा डॅशबोर्ड. तर हा तुम्हाला इथे ओपन होतो, ठीक आहे, याला तुम्ही बोलताय कॅनव्हाचा होम पेज, राईट. आणि इथे हा तुमचा होम पेज असणार आहे, फक्त canva.com वरून सर्च करायचं आहे. आणि जर तुम्ही मोबाईलवरून सेम प्रोसेस करताय तर मग तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्हाला कॅनव्हाचा ऍप्लिकेशन जो असेल तर तो इन्स्टॉल करायचा आहे. कॅनव्हाच्या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही एकदा ती नक्की चेकआउट करू शकता, राईट. त्याच्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे काय आहे, एकदा की तुमचा डॅशबोर्ड ओपन झाला, ठीक आहे, हा आहे तुमचा कॅनव्हाचा डॅशबोर्ड, ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा कॅनव्हाचा डॅशबोर्ड दिसतो. इथे तुमचा हा होम पेज आहे, वरती सी व्हॉट्स न्यू, खाली जर तुमचे काही रिसेंट प्रोजेक्ट्स असतील तर तुम्ही ऑलरेडी वापरत असाल तरच असतात, नाही तर मग रिसेंट मधलं काय वर्क तुमचं नसतं इथे, ठीक आहे, हे ब्लँक असतं. मग तुम्हाला भरपूर टेम्पलेट्स जे असतील तर ते सजेस्ट करत असतं, राईट. तर हा आहे तुमचा डॅशबोर्ड. तर इथे आता वर्कशीट बनवायची जर असेल, स्पेसिफिकली आपण वर्कशीट बद्दल बोलतोय, डिजिटल प्रोडक्ट तुम्ही कुठलाही बनवू शकताय, स्पेसिफिकली वर्कशीट बद्दल बोलतोय, त्यामुळे मी तुम्हाला स्पेसिफिकली वर्कशीटचीच मेथड जी असेल तर ती सांगणार आहे, ठीक आहे. तर इथे बघा क्रिएटचा ऑप्शन येतो, ठीक आहे, हा बघा, हा काय आहे, क्रिएटचा ऑप्शन, प्लसचा सिम्बॉल. ज्यावेळी तुम्ही मोबाईल मधून करताय तर मोबाईलमध्ये पण अशाच प्रकारचा प्लसचा सिम्बॉल तुम्हाला डाव्या साईडला खाली बॉटमला जो असेल तर तो दिसतो. काय नाव आहे, प्लसचा सिम्बॉल आहे बघा, ठीक आहे, प्लसचा सिम्बॉल. तर प्लस वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, प्लस वरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा, व्हॉट वुड यू लाईक टू क्रिएट, तुम्हाला काय बनवायचं आहे ते विचारतं. तर इथे तुम्ही लिहायचं आहे वर्कशीट, ठीक आहे, वर्कशीट, आणि पुढे स्पेसिफिकली लिहा A4, ठीक आहे, वर्कशीट जी असेल तर ती A4 आणि एंटर करा, ठीक आहे, वर्कशीट A4 अशा पद्धतीने लिहायचं आणि एंटर. इथे तुम्ही डॉक्युमेंट जो आहे तर तो ओपन करू शकता, पण पोर्ट्रेटच असायला हवा, म्हणजे उभा. जर वर्कशीट आपण उभीच बनवणार आहोत, ठीक आहे, पुस्तकासारखी वर्टिकल जर बनवणार आहोत तर उभाच जो काही साईज असेल तर तो घ्यायचा. हा बघा A5 आहे, हा A3 आहे, ठीक आहे, हा वेगळी हे इंचेस मध्ये आहे, हा A5 आहे, ठीक आहे, हा A4 आहे, पण हा लँडस्केप आहे. लँडस्केप म्हणजे काय, आडवा. ड्रॉइंग बुक्स वगैरे तुम्ही लँडस्केप मध्ये जे असेल तर ते बनवू शकता, राईट, पण हा आडवा आहे. हा A3 आहे, पण हा उभा आहे, ठीक आहे. तर आपल्याला स्पेसिफिकली उभा साईज जो असेल तर तो हवा आहे. मग इथे तुम्ही उभ्या साईजसाठी कुठलाही एलिमेंट घेऊ शकता, कुठलाही फोल्डर घेऊ शकता. जसं मी घेतला आता डॉक्युमेंट, पण A4 घेतला, ठीक आहे, डॉक्युमेंट घेतला पण A4 घेतला, ठीक आहे. कॅनव्हा मध्ये यायचं आहे, कॅनव्हा मध्ये येऊन क्रिएट मध्ये यायचं आहे, मी रिपीट करते, क्रिएट मध्ये यायचं आहे. क्रिएट मध्ये येऊन तुम्ही वर्कशीट वर्कशीट म्हणून सर्च केलात, वर्कशीट पोर्ट्रेट करून म्हणून केला तरी चालेल, किंवा इथे तुम्हाला एक ऑप्शन येतो वर्कशीट पोर्ट्रेट. काय ऑप्शन आहे, वर्कशीट पोर्ट्रेट, जस्ट अ सेकंड. ओके, ठीक आहे, इथे काय ऑप्शन आहे, वर्कशीट पोर्ट्रेट, ठीक आहे, इथे चेक करा वर्कशीट. मी क्लिक करते, जस्ट अ सेकंड.
इंटरनेट कनेक्शन स्टॉप झालंय त्यामुळे इथे ट्राय अगेन येतं. देअर वॉज इश्यू ऑन आवर एंड, पण ऍक्च्युअली मध्ये माझं इंटरनेट कनेक्शन स्टॉप झालं होतं. ओके परफेक्ट. तर वर्कशीट ठीक आहे, आणि वर्कशीटच्या पुढे काय लिहायचं? A4 लिहून घ्या हवं तर कुठेतरी, ठीक आहे, लिहून घ्या. वर्कशीट A4 म्हणून तुम्हाला सर्च करायचा आणि तोही उभाच असायला हवा, ठीक आहे, व्हर्टिकलच असायला हवा. इथे बघा हा A4 आहे, पण हा लँडस्केप आहे. लँडस्केप हवा आहे का? नको. इथे बघा खाली आहे A4, तर A4 वरती तुम्ही क्लिक करा. ऑटोमॅटिकली तुमचा जो फोल्डर असेल तर तो इकडे ओपन होईल. मोबाईलची प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला सेम लेक्चरमध्ये जे असेल तर ते एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे डोंट वरी जर तुम्ही मोबाईल वापरताय तर. ठीक आहे, पहिला हा लेक्चर पूर्ण बघा स्टार्टिंग पासून, सगळे कन्सेप्ट तुमचे समजतील आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलचा पार्ट जो असेल तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. एकदा की तुमचा फोल्डर क्रिएट झाला, ठीक आहे, आता हा तुमचा फोल्डर आहे जो की क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, एकदा की तुमचा फोल्डर क्रिएट झाला की इथे सगळ्यात पहिला तुम्ही नाव द्या तुमच्या फोल्डरला. जसं की मी इथे नाव देते वर्कशीट फॉर यूट्यूब व्हिडिओ. ठीक आहे, जसं की मी आता यूट्यूब व्हिडिओसाठी करते म्हणून मी इथे नाव देते वर्कशीट फॉर यूट्यूब व्हिडिओ. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली जसं की ज्युनियर के ची बॅच, ठीक आहे, सिनियर के ची बॅच, अशा अकॉर्डिंगली जे काय नाव तुम्हाला द्यायचं असेल किंवा वर्कशीट फॉर प्रॅक्टिस अशा पद्धतीचं जे नाव असेल तर ते नाव तुम्ही इथे द्यायचं. राईट, एकदा की नाव दिलं की काय साईडला कुठेही क्लिक करा, ऑटोमॅटिकली तुमची वर्कशीट जे असेल त्याला नाव गेलेलं आहे. आता हे तुमचं काम कुठेही सेव्ह करण्याची गरज नाही. एकदा की फोल्डर सेव्ह क्रिएट केला की ऑटोमॅटिकली तुमचा जो काही फोल्डर असेल ना तर तो ऑटोमॅटिकली जो असेल तर तो सेव्ह होतो. ठीक आहे, तुम्हाला कुठेही जाऊन तुमचा फोल्डर जो असेल तर तो सेव्ह करण्याची म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स कोणतेही घेण्याची काहीच गरज जी असेल तर ती नाही आहे. ऑटोमॅटिकली तुमचा फोल्डर जो असेल तर तो सेव्ह होतो. ठीक आहे, जरी तुम्ही बॅक घेतलं, जरी तुम्ही ही प्रोसेस पूर्ण एंड केली तरी पण ऑटोमॅटिकली तुमचा जो काही फोल्डर असेल तर तो सेव्ह होतो. कुठेही जाऊन सेव्ह करण्याची, फाईल सेव्ह करण्याची, फोल्डर सेव्ह करण्याची गरज जी असेल तर ती नाही आहे. राईट, तर हा तुमचा फोल्डर आहे. आता जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती काम करताय तर वरती स्पेसिफिकली तुम्ही भरपूर वेगवेगळे फोल्डर्स जे असतील ना तर ते ओपन करू शकता. म्हणजे काय, वेगवेगळे पेजेस, ठीक आहे, जे असतील तर ते ओपन करू शकता. आता मी इथे काम करते, ठीक आहे, ह्या पेजवरती मी काम करते. तर हे आहे माझं पहिलं पार्ट, ठीक आहे, हे आहे माझं फर्स्ट पेज. इथे बघा झूम इन झूम आउट तुम्ही करू शकता. इतकी साईज आहे, जितकं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तितकी साईज तुम्ही ठेवा. ठीक आहे, आता इथे ऍड पेज म्हणजे दुसरं पेज ऍड करा. पेजला नाव पण आलं बघा, आता पेज नंबर 2 आहे. पुढचं पेज ऍड करा, पेज नंबर 3 आहे. ठीक आहे, चौथं पेज. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन नवीन पेजेस जे असतील तर ते ऍड करू शकता. कोणतं पेज जर तुम्हाला स्पेसिफिकली नको असेल तर इथे बघा डिलीट पण ऑप्शन आहे. इथे जाऊन तुम्ही ते डिलीट देखील करू शकता. डिलीट, राईट, ऍड पेज आणि डिलीट पेज असे दोन्ही ऑप्शन्स येतात जे की तुम्ही यूज करू शकता. हा तुमचा पेज आहे, ह्याच्यावरती तुम्ही तुमचं जे काही डिझायनिंग असेल तर ते करणार आहे. आता सुरुवातीला ट्राय करा की व्हाईट पेजवरतीच डिझाईन करा, बॅकग्राऊंड तुमचा क्लीन व्हाईटच ठेवा. बट स्टील तुम्हाला जर कलरफुलच करायचं असेल सिम्पली पेजवरती क्लिक करायचं. इथे बघा वरती कलरचा ऑप्शन आलाय, ठीक आहे, कलरचा ऑप्शन आलाय, कलरवरती क्लिक करायचं. इथे बघा, इथे बघा, इथे बघा वेगवेगळे कलर्स आलेत. ठीक आहे, वेगवेगळे कलर्स इथे तुम्हाला दिसतात. जे तुम्हाला कलर हवे आहे तर ते कलर्स तुम्ही यूज करू शकताय तुमच्या बॅकग्राऊंडसाठी. ठीक आहे, आता स्पेसिफिकली यातला कुठलाच कलर नको आहे, थोडासा शेड चेंज करायचा आहे मला. ब्ल्यू मधला हवा आहे, पण ब्ल्यू मधला अगदीच लाईट कलर हवा आहे. तर एखादा ब्ल्यू कलर घ्यायचा आणि इथे बघा, इथे कलर पॅलेट, ठीक आहे, इथे बघा एक प्लसचं सिम्बॉल असतं, अधिकचं चिन्ह असतं, त्याच्यावरती क्लिक करा. पूर्ण मोठा कलर पॅलेट जो असेल तर तो ओपन होतो. अगदीच मोठा कलर पॅलेट आहे तर तो ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला जो कलर हवा आहे, आता हा ब्लू मधलाच हवा असेल तर बघा या साईडला गेला तर ब्लू मधला व्हाईट, इथे बघा कलर ही चेंज होतं. इथे जो कलर आहे ना तर तोच कलर येतो. ब्लू मधला डार्क कलर हवा असेल तर इकडे खाली यायचं, पण मला लाईट कलर हवा आहे म्हणून मी व्हाईट कलर सोबत तो मॅच करते. ठीक आहे, चेक करा. आणि हा आहे माझ्या कलरचा कोड. प्रत्येक कलरचा कोड वेगळा असतो. हा कलरचा कोड हा आहे. मी थोडंसं जरी त्याला चेंज केलं तरी कोड जो असेल तर तो चेंज होतो. राईट, तर हा आहे आपला कोड. आता सध्या जो आपण हे कलर वापरलाय त्याच्यासाठीचा. राईट, तर इथे बघा एक कलर जो असेल तर तुम्ही दिला. तुमच्या पेजवरती क्लिक करायचं, वरती कलरला जायचं. इथे हा जो पॅलेट आहे प्लसचा सिम्बॉल वरती, त्या पॅलेटवरती क्लिक करायचं. ही जी आहे तर ती आहे तुमची पूर्ण कलरची लाईन. रेड, पिंक, ब्ल्यू, ठीक आहे, पर्पल, ग्रीन, येल्लो, रेड, ऑरेंज जे कलर्स असतील तर ते तुम्हाला इथे मिळतात. मला पिंक कलर हवाय, पिंक कलर मध्ये जाते
हा लाईट पिंक, ठीक आहे, हा पिंक ओरिजिनल आहे. इकडे गेलात तर व्हाईट सोबत मिक्स होतोय, इकडे गेलात तर ब्लॅक सोबत मिक्स होतोय. इकडे वरती लाईट कलर, इकडे डार्क कलर. तर मी इथे लाईट कलर घेते आणि इथे त्याला मी असं प्लेस करते, चेक करा. ठीक आहे, इतका मला सफिशियंट आहे. बॅक करते, कलरचा पॅलेट एंड करते. हे आहे आपलं पेज ज्याला आपण कलर केला. आता एकदा की तुम्ही एका पेजला पिक कलर केलात आणि ऍड पेज केला तर सगळे पुढचे जे काही पेजेस असतील तर ते सेम पिंक कलर मध्येच येतील, जोपर्यंत तुम्ही त्याचा कलर चेंज करत नाही. हा, तुम्हाला असं हवाय की एक पेज पिंक हवाय, एक पेज ब्ल्यू कलर मध्ये हवाय, तर मग तसं तुम्ही ते करू शकता. एक पेज पिंक, एक पेज ग्रे मध्ये हवाय, ठीक आहे, पण ते कलर कॉम्बिनेशन पण मॅच झाले पाहिजेत, राईट. आता इथे स्पेसिफिकली जर तुमची बाय मिस्टेक काही चूक झाली, इथे बघा अड्डूचा ऑप्शन दिलाय, अड्डू, UNDO, अड्डू, जो की तुम्हाला मोबाईलमध्ये पण अवेलेबल होतो. ठीक आहे, मोबाईलमध्ये वरती बघा अड्डूचा ऑप्शन दिलेला असतो, जो तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आता मी अड्डू केलं की एक स्टेप मागे जात आहे, रिडूला एक स्टेप पुढे, वन स्टेप बॅक, वन स्टेप फॉरवर्ड. ठीक आहे, प्रोजेक्ट ओपन केल्यापासून एक एक स्टेप मागे किंवा एक एक स्टेप पुढे जातं, राईट. आता हा तुमचा प्रोजेक्ट आहे, हे तुमचे पेज नंबर्स आहेत, राईट. इथे चेक करा, पेज नंबर 1, पेज नंबर 2, तर असे तुमचे पेजेस जे असतील तर ते तुम्हाला इकडे दिसून जातील. ठीक आहे, साईडला रुलर्स आहेत, हे रुलर्स कसे घ्यायचे तर ते देखील मी तुम्हाला सांगेन, तर थोडासा ऍडव्हान्सचा पार्ट आहे. ठीक आहे, तर तो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. पहिला आपण बेसिक बघूयात. आता तुमच्या लक्षात आलंय की फोल्डर कसा क्रिएट करायचा आणि एक 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 पेजेस कसे घ्यायचे, ऍड पेज कसे करायचे, नवीन नवीन पेजेस कसे घ्यायचे, तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता एकदा की तुम्ही पेज क्रिएट केलं की मग इथे तुमच्या दोनच ऑप्शन खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला म्हणजे एलिमेंट्स आणि दुसरा म्हणजे तुमचा टेक्स्ट. ठीक आहे, जो तुम्ही मोबाईल वापरताय तर एलिमेंट्स आणि टेक्स्ट खाली इथे बॉटमला असतात. ठीक आहे, साईडला कुठेही क्लिक करा, पेज सोडून साईडला कुठेही क्लिक करा, एलिमेंट्स आणि टेक्स्ट हे दोन ऑप्शन्स जे असतील तर ते तुम्हाला दिसून जातील. एलिमेंट्स वरती क्लिक करा, हा बघा एलिमेंट्सचा ऑप्शन आहे. ठीक आहे, हा एलिमेंट्स, एलिमेंट्स वरती क्लिक केला इथे तुम्हाला सगळे जे काही एलिमेंट्स असतील तर ते दिसून जातील. ठीक आहे, जसे की लाईन आहे, फ्रेम्स आहेत, ठीक आहे, शेप्स आहेत, भरपूर भरपूर ग्राफिक्स आहेत, फोटोज आहेत, भरपूर ऑप्शन्स येतात. पण स्पेसिफिकली असं एक 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 जाऊन सर्च नाही करायचं. इथे काय करायचं, डायरेक्टली सर्च करायचं वरती कुठला एलिमेंट हवा. जसं की आता मला हवाय सन, इंग्लिशमध्येच करायचं, मराठीमध्ये होत नाही. इंग्लिशमध्ये बघा मी SUN सन म्हणून टाईप केला. आता सन म्हणून टाईप केल्यानंतर सनचे बघा ग्राफिक्स मला आले, फोटोज मला आले, 3D एलिमेंट्स, फ्रेम्स, भरपूर भरपूर काही एलिमेंट्स जे असतील तर ते आले. आता स्पेसिफिकली इथे आपण ग्राफिक्सच वापरायचे. ठीक आहे, ज्यावेळी आपण वर्कशीट्स बनवतो तर आपल्याला इथे ग्राफिक्सच वापरावे लागतील. बघा मध्ये येते ग्राफिक्सच आहेत सगळे. ठीक आहे, जसं की मी हा ग्राफिक वापरते, पेजवरती मी क्लिक केला, साईज छोटी मोठी. ठीक आहे, तर साईजचा काय ऑप्शन आहे बघा, एखादा एलिमेंट तुमच्या पेजवरती आला त्याच्यावरती क्लिक करायचं, हे चार जे कॉर्नर्स दिसत आहेत, चार कॉर्नर्स, ठीक आहे, ते कॉर्नर्स तुम्ही पुलवर पुश करू शकता. पुल पुश, पुश पुल, पुश पुल, चार कॉर्नर्स. साईड्स नाही वापरायच्या. साईड्स पुल पुश केलं की क्रॉप होतो, बाय मिस्टेक क्रॉप झाला तर काय करायचं, वरती बघा अड्डूचा ऑप्शन आहे, अड्डूवरती क्लिक करायचं. ठीक आहे, एक स्टेप मागे जातो. कॉर्नर्स जे आहेत ते साईज छोटी किंवा साईज मोठी करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. आता स्पेसिफिकली मला व्हाईटच बॅकग्राऊंड बेटर वाटतो, तर त्यासाठी मी व्हाईट बॅकग्राऊंड ठेवला. ठीक आहे, सन घेतला बघा, सूर्य घेतला. ठीक आहे, पुन्हा एलिमेंट्समध्ये जाते, अजून वेगवेगळे सूर्याचे एलिमेंट्स आहेत, एक्सप्लोर करा, भरपूर वेगवेगळे एलिमेंट्स. हा एक सूर्य घेतला. ठीक आहे, याची पण साईज तुम्ही पहिला छोटी करा थोडी आणि इथे याला प्लेस करा. ठीक आहे, ह्या सूर्यासोबतच तुम्ही त्याला प्लेस करा. अशी साईज त्याची ऍडजस्ट करून दोघांची हाईट वगैरे जे असेल तर ते ऍडजस्ट करा, लक्षात येतं ऑटोमॅटिकली तुमच्या. तिसरा सूर्य घेतला, थोडा साईज छोटी करा आणि इथे त्याला ऍडजस्ट करा. ठीक आहे, साईज ऍडजस्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे एलिमेंट सूर्याचे जे असतील तर ते घेऊ शकता. आता सूर्य झाला, आता दुसरा एलिमेंट बघूया. जसं की मी घेते कोकोनट ट्री, नारळाचं झाड हवंय मला, म्हणून मी वरती सर्च केलं कोकोनट ट्री. ठीक आहे, आणि सर्च ग्राफिक्समध्ये सगळं जे काही करता येतं ते ग्राफिक्समध्येच करायचं. आता हा मला छान वाटतो, हा मी माझ्या ग्राफिक्समध्ये वापरू शकते, वर्कशीटमध्ये वापरू शकते. ठीक आहे, साईज स्मॉल लार्ज, स्मॉल लार्ज. ओके, मी याला इथे खाली बॉटमला प्लेस करते, साईज थोडी छोटी करूयात आपण. ठीक आहे, इथे मी याला प्लेस करते. अजून वेगवेगळे आहेत, जसं की
थोडासा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हवा असेल तर हाही आपण वापरू शकतो. कलर ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही वर्कशीट्स आपल्याला बनवायचे असतात, त्यामुळे दोन्ही एलिमेंट्स जे असतील तर ते तुम्ही इकडे एक्सप्लोर करा. ठीक आहे. याच्यामध्ये हा पण आहे अजून थोडासा अट्रॅक्टिव्ह म्हटला तर साईज थोडी छोटी करूया आणि इथे मी याला प्लेस करते. साईज का छोटी करते मी, कारण एकाच पेजवरती भरपूर एलिमेंट्स आपले फिट होतात आणि मग भरपूर गोष्टी आपल्याला म्हणजे असतील तर त्या शिकायला मिळतात. राईट. साईज छोटा करते. आता आपण जस्ट एक्सप्लोर करतोय काय काय आपण करू शकतो आणि साईज ऍडजस्ट करून बघा. साईज छोटी मोठी करून ऍडजस्टमेंट जी असेल, अलाइनमेंट जी असेल तर ती करून बघा. राईट. त्याच्यानंतर अजून काय आपल्याला हवं असेल बरं, बायसिकल. ठीक आहे, सायकल हवी आहे मला. सायकल सर्च करते. ग्राफिक्समध्ये बघा सायकल आली. जसं की ही सायकल हवी आहे. कॉर्नर पुल पुश करून साईज जी असेल तर ती स्मॉल किंवा लार्ज करा. ठीक आहे, इथे बघा केली साईज छोटी मोठी, किंवा मला सायकल आणि मुलगा दोन्ही हवा आहे. हे एलिमेंट घेतलं, त्याच्यावरती मधी क्लिक करायचं. तर त्याची पोझिशन चेंज करायची आहे ना तर मधी क्लिक करायचं. साईडला क्लिक करून पोझिशन चेंज करता येत नाही, मग तो एलिमेंट स्मॉल किंवा लार्ज होतो. ठीक आहे. पोझिशन चेंज करायचं असेल तर मधी क्लिक करायचं आणि मग चेंज करा आणि मग कॉर्नरने त्याला पुश करा. राईट. भरपूर एलिमेंट्स आहेत सायकलचे देखील, जे तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही इकडे यूज करू शकता. इथे मी याला प्लेस करते. साईज मोठी छोटी तुम्ही ऍडजस्ट करा तुमच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली एलिमेंट काय, सगळ्यात पहिले टास्क काय, वेगवेगळे एलिमेंट्स घ्यायचे पेजवरती. पेजवरती एलिमेंट्स घेऊन झाल्यानंतर तुम्हाला त्याची साईज छोटी किंवा मोठी करता आली पाहिजे. ही तुमची बेसिक पहिले टास्क आहे. ठीक आहे. एक तर त्याची पोझिशन चेंज करा. ठीक आहे. जसं की त्याला तुम्ही सेंटरला एक घेऊन बघा, पेजच्या थोडंसं साईडला घ्या. ठीक आहे. तर पोझिशन तुम्ही चेंज करा आणि त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही त्याची साईज जी असेल. ठीक आहे. जसं की स्मॉल किंवा लार्ज जर तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही हाईट त्याची साईज जी असेल तर ती ऍडजस्ट तुम्ही करू शकता. आता वेगवेगळे पेजेस वापरा. पहिलं पेज वापरा, त्यानंतर मग दुसरं पेज घ्या, दुसरा पेज पण यूज करा. जास्तीत जास्त एलिमेंट्स जे असतील ना तर ते एक्सप्लोर करा. आता स्पेसिफिकली जर तुम्ही वर्कशीट करणार आहात तर मी तुम्हाला आता वर्कशीट रिलेटेडच एलिमेंट सांगते. जसं की मी इथे बघा सर्च करते ट्रेसिंग लाईन्स. ठीक आहे. लिहून घ्या हवं तर किंवा स्क्रीनशॉट काढा. ट्रेसिंग लाईन्स. तर बघा ग्राफिक्समध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाईन्स आले ट्रेसिंगचे. चेक करा. ही लाईन आली बघा ट्रेसिंगची. थोडी मोठी करूयात पेज म्हणजे दिसेल व्यवस्थित. ठीक आहे. ही लाईन आली ना ट्रेसिंगची. आता तुम्ही साईज मोठी करू शकताय तुमच्या रिक्वायरमेंटच्या पण. ठीक आहे. साईज मोठी करू शकताय किंवा मग कधी असं वाटेल तुम्हाला की नाही तीच साईज कंटिन्यू करायची आहे पुढे, तर मग अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते. पहिला ट्रेसिंगचे लाईन सगळे आपण घेऊया. ही दुसरी लाईन घेतली, थोडं अंतर व्यवस्थित मेजर करा. ठीक आहे. आणि इथे ही अलाइनमेंट पण महत्वाची आहे, म्हणजे हे जिथून चालू झालं तिथूनच हे चालू होतं. हे असं इकडे किंवा इकडे असं करू नका. बघा तुम्ही थोडा मूव्ह केला तुमचा एलिमेंट की तुम्हाला अलाइनमेंटच्या लाईन जे काही असतील तर ते व्यवस्थित तिकडे व्हिजिबल होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे घेतलं इथे याला प्लेस केलं. आता कम्पॅरेटिव्हली हे दोन मोठे आहेत, हे थोडंसं हे दोन छोटे आहेत, हे थोडंसं मोठं वाटतंय. हवं असेल तर साईज तुम्ही त्याची ऍडजस्ट करा वरचा जो एलिमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे. आणि मग दोन्ही एलिमेंट्समध्ये डिस्टन्स पण चेक करा. आता डिस्टन्स कसं चेक करायचं बघा, 2.2 डिस्टन्स ते सजेस्ट करते. कसं चेक करायचं, हा जो एलिमेंट आहे ना याला मूव्ह करा. ठीक आहे. थोडंसं मूव्ह करा, ऑटोमॅटिकली ते सजेस्ट करताय तुम्हाला. पुढचा एलिमेंट एक घेते, ह्याला मी इथे घेतला, ह्याच्यावरती क्लिक करा. हा जो एरो आहे ना या एरोवरती क्लिक करा आणि इथे याला तुम्ही असं ऍडजस्ट करा. ठीक आहे. बघा ऑटोमॅटिकली ते 2.2 डिस्टन्स तुम्हाला सजेस्ट करतात. तुम्ही थोडंसं मूव्ह करा, ऑटोमॅटिकली ते जे काही डिस्टन्स असेल ना तर ते सजेस्ट करा. हे घेते इथे प्लेस करते. ठीक आहे. पुन्हा बघा ऑटोमॅटिकली 2.2 डिस्टन्स. आता हे अंतर पण महत्वाचं आहे आणि ही इथली तुमची स्टार्टिंग लाईन या साईडची तर ही पण महत्वाची आहे. एका अलाइनमेंटमध्ये तुमचे सगळे एलिमेंट्स असणं ते देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तर सगळे छोटे छोटे एलिमेंट्स जे असतील, ट्रेसिंगचे एलिमेंट्स असतील तर ते तुम्ही घ्या इथे. ठीक आहे. तुमच्या एका पेजवरती. तिसरा पेज मी घेते. ठीक आहे. तिसरा पेज घेते, एलिमेंट्समध्ये येते. आता वेगवेगळे एलिमेंट्स तुम्ही सर्च करा. ठीक आहे. जसं की मी आता ट्रेसिंग सर्च केलंय. ट्रेसिंग रिलेटेड अजून कोणते कोणते एलिमेंट्स असतील अदर एलिमेंट्स तर ते देखील तुम्ही सर्च करा. जसं की मंकी आहे ट्रेसिंगचा. साईज छोटी करा आणि एका पेजवरती साधारण एक 4 ते 6 एलिमेंट्स ऍड करा. म्हणजे काय होतंय, तुमची अलाइनमेंटची प्रॅक्टिस जी असेल तर ती होऊन जाते.
अलाइनमेंट प्रॅक्टिस जी असेल तर ती होऊन जाते. ठीक आहे. बटरफ्लाय प्लेस करते मी इथे बघा. बग आहे याला मी इथे प्लेस करते. ठीक आहे. हे आहे इथे मी प्लेस करते. तर एका पेजवरती एक 5-6 जे काही तुमचे एलिमेंट्स असतील तर ते ऍड करा. म्हणजे काय होते, अलाइनमेंटची प्रॅक्टिस होते. व्यवस्थित तुमचे जे काय एलिमेंट्स तुम्ही घेताय तर ते व्यवस्थित प्लेस करायला तुम्हाला जमतं. त्याची पोझिशन जी असेल ना तर ती व्यवस्थित सेट करण्याची जी काही प्रॅक्टिस असेल ना तर ती तुमची होऊन जाते. त्यामुळे काय करा, जास्तीत जास्त एलिमेंट्स घ्या आणि ते तुमच्या पेजवरती सेट करा. त्याचे साईज स्मॉल लार्जच्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला करून बघायच्या आहेत. राईट. सगळ्यात पहिला काय केलं आपण, कॅनव्हा ओपन केला. कॅनव्हा ओपन केल्यानंतर आता आपण एलिमेंट्स एक्सप्लोर करतोय. एलिमेंट्समध्ये आपण आलो. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे बघा वेगवेगळे एलिमेंट्स आपण घेतले. वरती सर्च केलं त्यांची नावं ती घेतली. साईज छोटी मोठी आपण केली. त्यानंतर आपण ट्रेसिंगचे जे काही एलिमेंट्स असतील तर ते बघितले. ठीक आहे. जसं की लाईन्स असतील ते देखील बघितले आणि कॅरेक्टर्स जे आहेत. ठीक आहे. अगदी ड्रॉइंगसाठी तुम्ही यूज करू शकता. अशा टाईपचे कॅरेक्टर्स जे असतील तर ते वापरू शकता. ठीक आहे. आता एक्झॅक्टली ड्रॉइंग बुक बनवताना आपण हे वापरणार नाही आहोत सध्या तरी. ठीक आहे. कारण सध्या याला भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आलेले आहेत. त्यामुळे आपण भरपूर वेगवेगळे कॅरेक्टर्स जे असतील तर ते एआयच्या माध्यमातून बनवून घेणार आहोत. ठीक आहे. रेडी करणार आहोत. आता जस्ट तुम्ही एक्सप्लोर करा एलिमेंट्स. ठीक आहे. एलिमेंट्समध्ये भरपूर मग वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जसं की एलिमेंट्समध्ये अजून एक तुम्ही सर्च करू शकताय शेप्स. ठीक आहे. इथे खाली बघा शेप्स म्हणून आहे, किंवा एलिमेंट्समध्ये शेप्स म्हणून लिहा. वेगवेगळे शेप्स तुम्हाला दिसतात. सी मध्ये या तर बघा वेगवेगळे शेप्स दिसतात. जसं की तुम्हाला हा शेप्स दिसतात. हा ह्याचा शेप आहे, रेक्टँगलचा शेप आहे. ठीक आहे. स्टार्स आहेत वेगवेगळे. तर हे शेप्स तुम्ही तिथे यूज करू शकता. स्टार आहे, स्टारवरती क्लिक केले की स्टार येते. ठीक आहे. साईज ऍडजस्ट करा, त्या अकॉर्डिंगली ते सेट करा. ठीक आहे. शेप्समध्ये या गोष्टी तुम्हाला दिसतात. ग्राफिक्समध्ये गेला तर अजून छान पद्धतीने दिसतील. ठीक आहे. जसं की मी काय करते बघा, एलिमेंट्समध्ये येते. एलिमेंट्समध्ये बॉक्स. ठीक आहे. काय सर्च करायचं सगळ्यात ना, एलिमेंट्समध्ये बॉक्स. बॉक्स सर्च करायचा आहे. ग्राफिक्समध्ये वेगवेगळे बॉक्सेस येतात बघा. हे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात उपयुक्त आहेत. एलिमेंट्समध्ये हे ग्राफिक्सचे बॉक्सेस येतात बघा वेगवेगळ्या पद्धतीचे. ठीक आहे. असे. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे एजू काय लिहिलंय, किंवा तुमच्या केसमध्ये कदाचित तिथे प्रो म्हणून लिहिलं असेल, प्रो. ठीक आहे. तर ते काय लिहिलंय, तर प्रो म्हणजे कॅनवा आता फ्री व्हर्जन मध्ये पण येतो आणि प्रो व्हर्जन मध्ये पण येतो. 2 व्हर्जन्स आहेत कॅनवाचे. तर हे जे एलिमेंट्स आहेत ना, एजू एजू लिहिलेले किंवा प्रो प्रो लिहिलेले, तर तुमच्याकडे जर कॅनवा प्रो व्हर्जन असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे कॅनवा प्रो व्हर्जन नसेल तर मग तुम्हाला असे त्याच्यावरती काय स्टिकर नाही आहे एजूचा किंवा प्रोचा, तर ते तुम्ही यूज करा. ठीक आहे. आहेत तसे भरपूर एलिमेंट्स आहेत. इनिशियल स्टेजला लगेच कॅनवा प्रो व्हर्जनला शिफ्ट करण्याची गरज नाहीये. आता हा फ्री व्हर्जनचा एलिमेंट आहे, फ्री व्हर्जनचा बॉक्स आहे जो मी वापरला. ठीक आहे. हा पण फ्री आहे बघा. हे एजूचे हे प्रोचे आहेत. ठीक आहे. हा फ्री आहे, हा फ्री आहे, हे 2 फ्री आहेत. ठीक आहे. हे हे फ्री आहे, हे फ्री आहे. तर हे वेगवेगळे एलिमेंट्स जे असतील तर तुम्हाला दिसतात. त्या अकॉर्डिंगली ते तुम्ही चेक करू शकताय. ठीक आहे. बॉक्स म्हणून सर्च करा. वेगवेगळे बॉक्सेस जे असतील तर ते तुम्हाला तिकडे अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. तर हा पहिला पार्ट झाला तुमच्या एलिमेंट्सचा. ठीक आहे. जे काही एलिमेंट्स तुम्ही ऍड करताय त्याचा, असे एलिमेंट्स. ठीक आहे. आता दुसरा ऑप्शन तुम्हाला लागतो तो म्हणजे टेक्स्ट. ठीक आहे. एलिमेंट्सच्या शेजारी मोबाईल जर तुम्ही वापरताय तर बघा एलिमेंट्सच्या बरोबर शेजारी टेक्स्टचा ऑप्शन असतो. ठीक आहे. खालची बॉटम साईडला टेक्स्ट वरती क्लिक करा. इथे बघा ऍड अ टेक्स्ट बॉक्स क्लिक करते बघा. त्याच्यावरती क्लिक केलं ऍड टेक्स्ट बॉक्स वरती की तुमच्या पेजवरती एक टेक्स्ट बॉक्स जो असेल तर तो आला. एक बॉक्स येतो ज्याची साईज तुम्ही पुन्हा एलिमेंट सारखी ऍडजस्ट करू शकता. कॉर्नर जो असेल तर तो फुल पुश करून साईज जे असेल तर ते स्मॉल किंवा लार्ज करू शकता. आणि कोणत्याही एलिमेंटला तुम्ही मूव्ह करताय त्या पद्धतीने तुम्ही याला देखील मूव्ह करू शकता. आणि याला मी बरोबर पेजच्या सेंटरलाच ठेवते. ठीक आहे. कारण हेडिंग असेल, सब हेडिंग असेल किंवा पॅराग्राफ टेक्स्ट असेल तर ती तुम्हाला लिहायला लागेल. ठीक आहे. पेजच्या सेंटरला मी वरती याला प्लेस केलं. तुम्हाला जे लिहायचं आहे इथे, जसं की इथे मला काय लिहायचं आहे, मला लिहायचं आहे की फिल इन द ब्लँक्स. तर लिहा तसं, फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स म्हणून मी लिहिलं. आता हे तुम्हाला सेंटरला जर हवं असेल, ठीक आहे, हे जर स्पेसिफिकली सेंटरलाच तुम्हाला हवं असेल, मधीच हवं असेल तर ॲज इट इजच राहू द्या. तर जर हे तुम्हाला साईडला वगैरे न्यायचं आहे, ठीक आहे, म्हणजे एका साईडला लिहायचं आहे,
तर मग तुम्हाला इथे थोडेसे ऍडजस्टमेंट्स जे असतील ना तर ते करावे लागतात. ठीक आहे. फोनमध्ये एक स्पेशल ऍडजस्टमेंट आहे याचा, ज्याचं नाव आहे फॉर्मॅट. ठीक आहे. फोनमध्ये कोणतीही टेक्स्ट तुम्ही ऍड केलीत, टेक्स्ट ऍड केलीत की त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला फॉर्मॅट नावाचा एक ऑप्शन दिसतो. त्याच्यामध्ये हे 4 ऑप्शन्स असतात बघा, 4-5 ऑप्शन्स. त्याच्यामध्ये कलर आहे बघा पहिला. टेक्स्टचा कलर तुम्ही चेंज करू शकताय. जसं की मला रेड कलर द्यायचा आहे. ठीक आहे. त्याला बोल्ड करू शकताय, इटॅलिक करू शकताय. आणि ही आहे अलाइनमेंट. ठीक आहे. जी की मी तुम्हाला इन डिटेल नेक्स्ट पार्टमध्ये असेल, मोबाईलचं स्पेशली ट्युटोरियल ज्यावेळी मी अपलोड करेन तर त्याच्या पार्टमध्ये जे असेल तर ते मी तुम्हाला शिकवेन. अलाइनमेंट कशी असते आणि ती कशा पद्धतीने वापरायची. लिस्टिंग आहे आणि स्पेसिंग आहे, तर या गोष्टी तुम्ही वापरू शकता. जास्त इम्पॉर्टंट आहे एकतर तुमचा फॉन्टचा स्टाईल, ठीक आहे, म्हणजे तुमच्या रायटिंगची पद्धत. ठीक आहे. जसं की चेक करा फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये फॉन्टमध्ये लिहायचं आहे. चेक करा वेगवेगळे ऑप्शन्स आले तिथे. जो तुम्हाला हवा आहे किंवा जो स्टँडर्ड आहे इझिली वाचता येईल. ठीक आहे. मुलांसाठी डिझाईन करताय तर मुलांना ती लँग्वेज किंवा ते अक्षर व्यवस्थित वाचता येईल अशा अक्षरात लिहा. अशा अक्षरात लिहू नका ती वाचताच येणार नाही. जसं की हे अक्षर, हे वाचताच येत नाही आहे सर. ठीक आहे. त्यामुळे अशा अक्षरात लिहा ज्या अक्षरामध्ये व्यवस्थित वाचता येईल, जे तुमच्या पूर्ण थीम जी आहे तुमची तर त्या थीमला मॅच होतं. ठीक आहे. अशा टाईपचं हँडरायटिंग जे असेल तर ते तुम्ही चूज करा. ठीक आहे. याला मी करते बोल्ड. ठीक आहे. असं इथे बघा कलर ऑप्शन्स आहेत किंवा मग याची साईज पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इथे बोल्ड, इटॅलिक हे ऑप्शन्स जे असतील तर ते तुम्हाला येतात. अजून काय लिहायचं असेल तर पुन्हा मी टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करते. पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स आली. ठीक आहे. जसं की मला काहीतरी लिहायचं आहे, जसं की फिल इन द ब्लँक्स लिहिलंय तर मी इथे लिहिते बघा, माय नेम इज, माय नेम इज आणि मग डॅश 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 देते. ठीक आहे. माझं नाव आहे काय ते लिहायचं आहे मुलांना. इथे मी याला लिहिते. साईज तुम्हाला काय हवी आहे, मोठी हवी आहे, छोटी आहे, त्या अकॉर्डिंगली साईज तुम्ही ऍडजस्ट करा आणि इथे तुम्ही मला सेट करा माय नेम इज. अशा टाईपमध्ये जर एका साईडला तुम्हाला करायचं असेल तर अलाइनमेंट इथे म्हणून एक ऑप्शन असतो बघा, अलाइनमेंट. अलाइनमेंटमध्ये जायचं आणि लेफ्टची अलाइनमेंट जी असेल तर ती सेट करायची. बघा वेगवेगळे अलाइनमेंट्स आहेत. हे काय असतं अलाइनमेंट तर ते सांगते. ठीक आहे. आता बघा लेफ्ट राईट अलाइनमेंट म्हणजे सगळी टेक्स्ट तुमची राईटला गेली. ही आहे तुमची सेंटर अलाइनमेंट, ही आहे तुमची लेफ्ट अलाइनमेंट. ठीक आहे. पुन्हा चेक करा, ही तुमची राईट अलाइनमेंट, सगळी टेक्स्ट राईट साईडला गेली. ही सेंटर अलाइनमेंट आणि ही तुमची लेफ्ट. तर स्पेशली तुम्हाला लेफ्ट अलाइनमेंट जी आहे तर ती वापरावी लागते इथे या केसमध्ये. तर माय नेम इज आणि तुमचं जे काय नाव असेल तर ते लिहा आणि एक डॉट जो असेल तर तुम्ही दिलाय. आता स्पेसिफिकली सेम टेक्स्ट, आता पुढची टेक्स्ट तुम्हाला सेम मध्येच हवी आहे. पुन्हा तुम्ही टेक्स्ट घेणार, मग त्याची साईज याच्या अकॉर्डिंगली ऍडजस्ट करणार. त्यापेक्षा एक शॉर्टकट ऑप्शन आहे तर तो मी सांगते. ही टेक्स्ट मी डिलीट करते बघा. कोणत्याही एलिमेंटवरती क्लिक केलं की वरती डिलीटचा ऑप्शन येतो, डिलीट करा. ही टेक्स्ट आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं. मोबाईलवरून जर तुम्ही करताय तर याच्यावरती सिम्पली क्लिक करा. इथे बघा तुम्हाला डुप्लिकेटचा ऑप्शन मिळतो. काय नाव आहे, डुप्लिकेट. क्लिक करा. बघा तुमची टेक्स्ट जी असेल तर ती डुप्लिकेट झाली. ठीक आहे. ही तुमची दुसरी टेक्स्ट आहे. इथे तुम्ही तुम्हाला जे हवं आहे तर ते टाईप करू शकताय. आय एम डॅश 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 इयर्स ओल्ड. ओके. लिहिलं. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. पुन्हा याला डुप्लिकेट करा. पुन्हा इथे एका साईडची तुमची अलाइनमेंट आणि 2 लाईन्स मधलं डिस्टन्स जे असेल तर ते चेक करा आणि मग सेंटेन्स चेंज करा. आय लव्ह रीडिंग डॅश डॅश डॅश, जिथे बुक्स येईल. ठीक आहे. असं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे असेल तर ते करू शकता. म्हणजे थोडक्यात त्या वर्कशीट कशी बनवायची हे नाही मी सांगत आहे. बेसिक एलिमेंट्स काय सांगितले, बेसिक एलिमेंट्स. टेक्स्ट बॉक्स तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. टेक्स्ट बॉक्स घेतला, तुम्हाला जे हवं आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय. जसं की मी माझं नाव लिहिते. ठीक आहे. तुमचं नाव जे तुमची जी काही टेक्स्ट असेल तर ती लिहिली की तुम्ही त्याचे फॉन्ट स्टाईल्स चेंज करू शकताय वेगवेगळे, पण जे वाचता येतील व्यवस्थित मुलांना अशा टाईपमधलेच घ्या मोस्टली. ठीक आहे. चेक करा, थोडासा वेळ द्या आणि अशा टाईपचे सिम्पल फॉन्ट्स जे असतील तर ते घ्या. ठीक आहे. आणि मग इथे त्याची साईज जी तुम्ही ऍडजस्ट करू शकता डायरेक्टली कोणत्याही एलिमेंट सारखी, किंवा इथेही ऑप्शन आहे इथूनही करू शकता.
बघा त्याचा बेसिक कलर जो तुम्हाला घ्यायचा आहे. मला ऑरेंज कलर घ्यायचा आहे, ठीक आहे, मला येल्लो कलर घ्यायचा आहे. तर जे कलर्स तुम्हाला घ्यायचे ते कलर्स तुम्ही घ्या. मी पर्पल घेतला, त्याला तुम्ही बोल्ड, इटॅलिक, अलाइनमेंट काय सिंगल याला नाही दिसत. अलाइनमेंट तुमची पूर्ण एक सेंटेन्स असेल तर मॅटर करते. तर हे ऑप्शन्स तुम्ही यूज करा. हे आता हे पुढचे ऑप्शन्स तुम्हाला वन बाय वन ज्यावेळी तुम्ही वर्कशीट डिझाईन करताय ना तर ऑटोमॅटिकली पुढचे जे काही ऑप्शन्स असतील तर ते तुमच्या लक्षात येऊन जातील. ठीक आहे. तर बेसिक ज्या गोष्टी होत्या तर त्या मी क्लिअर केलेल्या आहेत तुम्हाला, की वर्कशीट जर बनवायची असेल तर फोल्डर कसा बनवायचा, फोल्डर कसा क्रिएट करायचा, पेजेस कसे घ्यायचे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी बेसिक ज्या होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आणि तुमचे टेक्स्ट जे की खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तर ते जे असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ओके. तर आय होप या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. जर तुम्ही वर्कशीट जॉईन केला असेल, वर्कशीटचा कोर्स जॉईन केला असेल तर इथून पुढे भरपूर गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त शिकायला मिळतील. जर अजूनपर्यंत तुम्ही माऊली अकॅडमीमध्ये वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचा कोर्स जॉईन केला नसेल, ठीक आहे, तर तुम्ही सिम्पली हा जो नंबर मी इथे देते, जो नंबर आहे 8600333201 और 9960503001, ठीक आहे. तर ह्या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा. वर्कशीट मेकिंग ठीक आहे, किंवा वर्कशीट म्हणून जरी सिम्पली व्हॉट्सॲप केला किंवा कॉल जरी केला तरी पण जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. लाईव्ह लेक्चर्स असतात, सोबतच रेकॉर्डिंग्स पण मिळतात जे की मराठी आणि हिंदी दोन लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. तर ते तुम्हाला अवेलेबल होत जातील. ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. ठीक आहे. सेम नंबर आहे, सेम नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि ज्या लोकांनी वर्कशीटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पुढचे जे काही लेक्चर्स असतील त्याचे अपडेट्स तुम्हाला ग्रुपमध्ये जे असतील तर ते मिळून जातील. ओके. सो आय होप सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जे मी तुम्हाला सांगते तर खूप मनापासून शिकवते, त्यामुळे ज्या गोष्टी असतील तर त्या एकदा ट्राय करून बघा. ठीक आहे. प्रॅक्टिस करून बघा आणि नक्कीच काय डाऊट्स असतील तर फील फ्री टू आस्क. ओके. सो लेट्स स्टॉप द लेक्चर. थँक्यू सो मच. बाय. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला भरपूर वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड व्हिडिओज जे असतील तर ते बघायला मिळतील. ओके. सो लेट्स स्टॉप द लेक्चर. थँक्यू सो मच. बाय.